कसं काय म्हणजे आज आपण बनवूयात गोड गोड शिरा. त्यासाठी घ्या 1 वाटी दूध, त्याच्यानंतरनं घ्या साखर, त्याच्यानंतरनं घ्या रवा, त्याच्यानंतर घ्या इलायचीची पावडर आणि ड्रायफ्रूटमध्ये घ्या मस्तपैकी पहिला पिस्ता आणि मग घ्या बदाम, त्याच्यानंतरनं घ्या काजू आणि सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला बटरमध्ये. त्यासाठी बटर घ्या. असा आपला सेटअप सगळा रेडी आहे. आता लागूयात कामाला. सगळ्यात आधी घ्या ड्रायफ्रूट्स कापायला. मस्तपैकी त्याला कापून असं बारीक करून घ्या. ड्रायफ्रूटने चव चांगली वाढणार आहे. पहिल्यांदा घेतो बदामाला मस्तपैकी चिरून घेतले. घेऊ काजूला पण मस्तपैकी बारीक असं चाकूने पडापडा 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 बारीक करून घ्यायचं. काजू झाले की घेऊयात पिस्त्याला पण मस्तपैकी बारीक असं करून घ्यायचं. घे पडापडा पडापडा पडापडा. ड्रायफ्रूटशिवाय मजा नाही आपल्या शिऱ्याला बरं का. चांगला गोड असा रवा करूयात आपण. सगळं आपलं रेडी. आता ड्रायफ्रूट्स मस्तपैकी तोपर्यंत गॅस पिटून घेऊ. थोडं पाणी तापायला ठेवू बरं का. तोपर्यंत इकडच्या गॅसवर कढई लावून पेटवायची आणि त्याच्यात पहिले आपले ड्रायफ्रूट्स चांगल्यापैकी भाजून घेऊ. पाठदिशेने सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे बरं का. ड्रायफ्रूट टाकून झाले थोडं त्याला गरम होऊन द्यायचं आणि बटर बी टाकायचं. आपल्याला पण थोडं थांबा. थोडं गरम झालं की बटर घ्या आणि टाकून घ्यायचं त्याच्यावर. किती भाजायचं, रंग चेंज होस्तोवर भाजायचं, पण लय आत्ती पण नाही भाजायचं. लई भाजलं की मग ती करपून जाते बरं का. आपण अशा नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो आपल्या चॅनलला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. आता थोड्या वेळाने बघा कसा रंग चेंज झाला आहे. मस्तपैकी आपलं भाजून झालं ड्रायफ्रूट्स घेऊयात आता बाहेर काढून बरं का. मस्तपैकी आपल्याला ड्रायफ्रूट्स एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि काढून झालं की आता लागत पुढच्या कामाला. ड्रायफ्रूटची वाटी घ्या बाजूला ठेवून. आता त्याच कढईमध्ये आता मस्तपैकी रवा टाकून घेऊ. सगळ्यात आधी रवा टाकून झाला की त्याला चांगलं गरम होईपर्यंत इकडून तिकडून इकडं फिरवून घ्यायचा मस्तपैकी. सुट्टी ना द्यायची अजिबात. चांगल्यापैकी रवा भाजून घ्यायचा. तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. आता घेऊयात बटर टाकून घेऊ त्याच्यात मस्तपैकी. बटर टाकल्यावर बी त्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. आपण नवनवीन रेसिपी करत असतो. अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. त्या पण रेसिपी आपण आपल्या चॅनलवर लवकर जाणूयात. ही रेसिपी पण घरी तुम्ही ट्राय केलीच असेल, पण अशा पद्धतीने पण एकदा शिरा करून बघा कसा मस्तपैकी गोड लागतोय का नाही. आत्ता घ्यायची साखर मस्तपैकी त्यात टाकायची. मस्तपैकी त्याला गोल 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 फिरून घ्यायचं. साखर पाठदिशेने गायब होऊन त्यात मिक्स होऊन बघा कशी मुरून जाते बरं का. आता चांगलं त्याला मिक्स करून घ्या. दानादन सुट्टी नाही द्यायची. मिक्स करताना चांगलं असं मिक्स करायचं. आता चांगल्यापैकी मिक्स झालं की पाणी घ्यायचं आणि त्यात मस्तपैकी ओतून घ्यायचं. फास्ट दिशेने कसं जांभूर संगड येतो बघा. मस्तपैकी वाफ लागली की त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. पाण्यावर सगळा खेळ असतो त्यामुळे पाणी मापात टाकायचं. आत्ती पाणी झालं की शिरा फसल बरं का. आणि लई कमी बी नाही टाकायचं पाणी. चांगलं गरगरीत झालं पाहिजे. लपतं असा माल तयार करून घ्यायचा. आणि थोडं त्याच्यात दूध बी टाकायचं. दूध किती, एकदम थोडं मापाने टाकायचं. लय आत्ती काहीच नाही करायचं. आत्ती केलं की चव बिघडते. चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं बरं का. बघा आता कसं गरगरीत दिसायला लागलं. चांगलं लपतं बा आपला शिरा. बघा कसा गोड होतोय का नाही. आत्ता घ्या इलायचीची पावडर आणि त्यात टाकून द्यायची आणि परत चांगल्याशीने मिक्स करून घ्यायचं. ते दानादन चमचा फिरवायचा. शिऱ्याचा आता मस्त वास पण यायला लागला आहे मला. गोड 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 चांगला असं मिक्स करून घ्यायचं. कसा आता शिरा दिसायला लागला आहे बघा. आता थोडं अजून दूध टाका, म्हणजे अंदाजावर टाकायचं, म्हणजे चांगलं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं.
आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकतो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाड दिशेने सबस्क्राईब करा. तर मी शिरा मस्तपैकी मिक्स करून घेतो. व्हिडिओला लाईक बी करा आणि शेअर बी करा. जे नवीन आहेत किचनमध्ये त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. कसा दिसायला लागला आपला गोडगोड शिरा. आता घ्यायची ती ड्रायफ्रूटची वाटी आणि त्याच्यात टाकायचं आणि काय करायचं, मिक्स करायचं. चांगलं असं मिक्स करून द्यायचं. पाठदिशेने चमचा घ्यायचा आणि इकडून तिकडून इकडं फिरवायचा. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं सगळं. चांगला असा आता शिऱ्याला आपलं चवण आकार यायला लागला आहे बघा. आता ड्रायफ्रूटमुळं आता शिऱ्याला एकदम मस्त आकारण दिसायला लागलं आहे. आता चांगला असा मिक्स झाला की मस्तपैकी वाटीत काढून घ्यायचा. हे झाला आपला शिरा तयार. आता घेतो वाटीत काढून आणि मस्तपैकी प्लेटमध्ये टाकतो. म्हणजे दिसायला पण एकदम रापचिक दिसेल. काय शिरा वाटीत मस्तपैकी टाकायचा आणि खाणाऱ्याला पण मजा आली पाहिजे असं सजून घ्यायचा. आता घेऊयात आपली प्लेटमध्ये करायची वाटी उलटी आणि थोडं इकडं तिकडं ठोकून त्याला मस्तपैकी आकारासारखा शिरा बाहेर काढून घ्यायचा. असा दिसतोय मस्तपैकी. वरती सजावटीला लावून घेऊयात थोडेसे काजू. आणि आता बघा आपला शिरा एकदम मस्त खायच्या हिशोबाने तयार आहे. कसा दिसतोय, तोंडाला पाणी सुटलं का नाही, शिरा खायची इच्छा झाली का नाही. तुम्ही हा शिरा प्रसादाला पण वापरू शकता, नाश्त्याला पण वापरू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत खात राहा. आपण तोपर्यंत काहीतरी नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूयात. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.